राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावं लागलंय। राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे। एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे 2154 कोटी रुपये मिळू शकलेले नाहीत। हा निधी मिळवण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने याचा कोणताच पाठपुरावा केला नाही। परिणामी राज्याला मिळणारा 2154 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांकडे वळवलाय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, काय नेमकी चूक राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून झालेली आहे? हेमाली, खरं तरी खूप मोठी रक्कम आहे। 2154 कोटी रुपये केंद्र सरकारकडून राज्याला मिळणार होते आणि विशेषतः ही एक केंद्र सरकारची योजना आहे। मागासवर्गीय जे विद्यार्थी असतात त्यांना 10वी नंतर शिक्षण घ्यायचं, उच्च शिक्षण घ्यायचं, त्याच्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते आणि प्रत्येक राज्याचा हिस्सा हा केंद्र सरकारने ठरवलेला असतो। राज्य सरकारचा हिस्सा होता 2154 कोटी रुपयाचा आणि या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव राज्य सरकारला केंद्राकडे पाठवायचा असतो। राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला, परंतु त्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या, त्यामुळे केंद्राने या त्रुटी दूर करून नव्याने प्रस्ताव मागवला, या दुरुस्त्या मागवल्या, परंतु त्याचा पाठपुरावा कुठलाही राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केला नाही आणि तब्बल 2154 कोटी रुपये जे राज्य सरकारला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार होते मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, ते आपल्याला मिळू शकलेले नाहीत आणि ते इतर राज्यांना केंद्र सरकारने दिलेले आहेत। त्यामुळे हा मोठा फटका राज्य सरकारला बसलेला आहे, कारण आधीच आपल्याला माहिती आहे 3.5 लाख कोटींचं कर्ज आपल्या राज्यावर आहे। त्यामुळे केंद्राकडून मिळणारा प्रत्येक निधी हा राज्यासाठी महत्त्वाचा आहे आणि असं असताना त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मिळणारे 2154 कोटी रुपये आपल्याला मिळू शकणार नाहीयेत आणि त्याचा थेट जो फटका आहे तो राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी जातात, त्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाते, त्यांना बसणार आहे। यापूर्वी अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे शिक्षणात अनेक अडचणी निर्माण झाल्यात आणि आता तर थेट केंद्राकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये न मिळाल्यामुळे या पुढच्या काळात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणं अवघड जाणार आहे, कारण राज्यात हा निधी कुठून देणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना? 2154 कोटी रुपयांची भरपाई कशी करणार हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे आधीच शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या राज्यातील मॅट्रिकेतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यांना राज्य सरकार या पुढची शिष्यवृत्ती कशी देणार हा प्रश्न आहे आणि हा मोठा हलगर्जीपणा मारावा लागेल, कारण राज्याच्या अर्थ विभागाने या संदर्भात स्पष्ट सूचना ज्या आहेत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला केल्या होत्या आणि गेल्याच महिन्यामध्ये या संदर्भातल्या सर्व त्रुटी ज्या केंद्राने मागवलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशा स्पष्ट सूचना सुद्धा अर्थ विभागाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला केल्या होत्या, परंतु अर्थ विभागाच्या या इशाराकडे किंवा या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष सामाजिक न्याय विभागाने केलं आणि त्याचा फटका आता हा बसलेला आहे की 2154 कोटी रुपये आपल्याला मिळणार नाहीयेत आणि त्याचा थेट फटका आहे जो तो आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्यातील बसणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।